नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, TY विपणन व्यवस्थापन, पेपर क्रमांक 2, सामाजिक विपणन या चॅप्टरचा आपण अभ्यास करत आहोत. विपणन व्यवस्थापकाची सामाजिक जबाबदारी. मागील लेक्चरमध्ये आपण सामाजिक विपणन मिश्र याचा अभ्यास केलेला आहे. या चॅप्टरमध्ये विपणन व्यवस्थापकाची सामाजिक जबाबदारी याचा अभ्यास आपण करणार आहोत. विपणन व्यवस्थापक ही एक अत्यंत जबाबदारीच्या पदावरील व्यक्ती असते. संस्थेचे उद्दिष्ट पूर्णपणे व परिणामकारक रीतीने साध्य होण्याच्या दृष्टीने या व्यक्तीस संपूर्ण विपणन क्रियांवर लक्ष द्यावे लागते. सिब्रट जोसेफ यांच्या मते विपणन व्यवस्थापकाला आपले नियंत्रण, बाह्य, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जबाबदाऱ्यांबाबत तसेच अंतर्गत वाढ व स्वतःच्या संस्थेचा नफा मिळवण्याच्या क्षमतेबाबत ठेवावे लागते. विपणन व्यवस्थापकाच्या विशिष्ट जबाबदाऱ्या आपल्याला पुढीलप्रमाणे विस्तृतपणे बघायच्या आहे. यामध्ये विपणन व्यवस्थापक जो आहे याची ग्राहकांविषयीची जबाबदारी आपण बघत आहोत. यामध्ये पहिली जी जबाबदारी आहे, ग्राहकांच्या गरजेनुसार उत्पादन. व्यवस्थापकाला ग्राहकांच्या गरजेनुसार उत्पादन प्रक्रिया चालू ठेवावी लागते. ग्राहकांचे विभिन्न वर्ग, रीती व खरेदीची क्षमता यांचा विचार करावा लागतो. ग्राहकांच्या अमर्याद गरजा व या मालाचा व सेवेचा सतत पुरवठा राखून पूर्ण कराव्या लागतात. उत्पादनातील सातत्य हे विपणन व्यवस्थापकाकडून पद्धतशीरपणे नियोजन आणि समन्वय यांद्वारे केलं जातं. म्हणजे यामध्ये विपणन व्यवस्थापक जो आहे यांना ग्राहकांच्या गरजेनुसार वस्तू आणि सेवांचं जो काही पुरवठा आहे किंवा उत्पादन आहे हे करावं लागतं. ग्राहकांच्या गरजा ह्या अमर्याद असतात. मालाचा व सेवेचा पुरवठा राखून पूर्ण कराव्या लागतात. उत्पादनातील सातत्य हे विपणन व्यवस्थापकाकडून पद्धतशीरपणे नियोजन आणि समन्वय याद्वारे केलं जातं. म्हणजे या माध्यमातून जेव्हा तुम्ही विपणन करत असता, हे विपणन करत असताना बाजारपेठेमध्ये ग्राहकांना मालाचा कधीही तुटवडा निर्माण होणार नाही. विशेषतः विशिष्ट उत्सव प्रसंगी, विशिष्ट कार्यप्रसंगी, सणवार, उत्सव या कालावधीमध्ये जवळजवळ सर्वच वस्तूंची मागणी वाढलेली असते. अशा कालावधीमध्ये ग्राहकांना कृत्रिम टंचाई निर्माण न करून देणं. कृत्रिम टंचाई निर्माण झाली की त्यानंतर वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये कृत्रिम वाढ केली जाते. ही वाढ ग्राहकांच्या दृष्टीनं धोकेदायक असते व ग्राहकांच्या खर्चाला वाढ निर्माण करणारी असते. त्यामुळे ग्राहकांना इतर जे खर्च आहे हे भागवताना अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून ग्राहकांच्या गरजेनुसार उत्पादन करून विपणन व्यवस्थापकाकडून पद्धतशीरपणे नियोजन आणि समन्वय राखण्याची जबाबदारी विपणन व्यवस्थापकाला पार पाडावी लागते. त्यानंतर दुसरी जबाबदारी आहे तत्पर सेवा. व्यवसायाने उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवा समाजापर्यंत योग्य त्या वेळेला, योग्य त्या दर्जाने व प्रमाणाने पोहोचवणे आवश्यक आहे. व्यवस्थापकाची जबाबदारी म्हणजे रास्त किमतीला वस्तू व सेवा पुरवणे, ज्यामुळे ग्राहकांची खरेदी क्षमता वाढेल. विपणन व्यवस्थापक जो आहे, या विपणन व्यवस्थापकाला ग्राहकांच्या गरजेनुसार उत्पादनाबरोबरच ग्राहकांना तत्पर सेवा देणे गरजेचं आहे. व्यवसायाने ज्या काही उत्पादित केलेल्या वस्तू किंवा सेवा असतात, या समाजापर्यंत योग्य वेळेला व योग्य दर्जाने व प्रमाणे पोहोचवणं आवश्यक आहे, की जेणेकरून बाजारपेठेमध्ये वस्तू व सेवा यांचा तुटवडा निर्माण होणार नाही व ग्राहकांना बाजारपेठेमध्ये जेव्हा वस्तू खरेदी करायची असेल त्यावेळेस आवश्यक ती वस्तू त्या ठिकाणी उपलब्ध राहील याची काळजी या माध्यमातून घेणं आवश्यक आहे. जेणेकरून ग्राहकांना वेळेवर त्या ठिकाणी वस्तू न मिळाल्यास ग्राहकांना त्या मागणीसाठी
वाट बघावी लागते आणि कदाचित ती मागणी ग्राहकाची पूर्ण न होऊ शकल्यास ग्राहकांची गैरसोय होऊ शकते. यामध्ये वस्तू आणि सेवा यांची रास्त किंमत ठेवून वस्तू आणि सेवा पुरवणं ही विपणन व्यवस्थापकाची एक सामाजिक जबाबदारी आहे. जेणेकरून विपणन व्यवस्थापक जो आहे यांनी वस्तू आणि सेवांच्या बाबतीमध्ये तत्पर सेवा निर्माण करून देणं ही विपणन व्यवस्थापकाची सामाजिक जबाबदारी आहे. जेणेकरून तशी परिस्थितीमध्ये आता बऱ्यापैकी बदल झालेला दिसून येतो. पूर्वी ग्रामीण भागामध्ये बऱ्याच वस्तू आणि सेवा यांचा तुटवडा जाणवायचा, परंतु आजकालच्या सामाजिक विपणनाच्या माध्यमातून या बाबींवरती बऱ्यापैकी नियंत्रण आल्याचं दिसून येतं. त्यानंतर तिसरी जबाबदारी आहे ग्राहकांची गऱ्हाणी व तक्रारी यांकडे लक्ष देणं. विपणन व्यवस्थापनाला उत्पन्नाचे जे काही परिणाम आहे, दर्जा व किंमत याबद्दल ग्राहकांकडून आलेल्या गऱ्हाणी व तक्रारींचं जलद गतीने लक्ष द्यावे लागतं. तक्रार मिटवण्यासाठी ग्राहक व्यावसायिक संस्थेला भेट देतो. विपणन व्यवस्थापकाने तोंडी संपर्काने ग्राहकांच्या समस्येवर परिणामकारक तोडगा काढावयास हवा. काही ग्राहक पत्राद्वारे तक्रार देतात. विपणन व्यवस्थापकाने अशा पत्रांना लवकर उत्तर द्यावे. संस्थेला केवळ भेट देणारी व्यक्ती व्यवस्थापकाकडे तातडीने उत्तर दिल्यास कायमची ग्राहक बनू शकते. आजकालच्या परिस्थितीमध्ये ग्राहक वर्गाच्या अनेक तक्रारी व समस्या दिसून येतात. या तक्रारी वस्तूच्या परिणामाबाबत असतील, दर्जाबद्दल असतील, किमतीबद्दल असतील. ग्राहकांकडून अशी तक्रार आल्यास या तक्रारीचं जलद गतीनं जे काही निराकरण आहे हे केलं जावं. तक्रार मिटवण्यासाठी ग्राहक व्यावसायिक संस्थेला भेट देतो किंवा आजकाल ग्राहक जे काही सेवा केंद्र आहे किंवा व्यवसायाने जो विभाग तयार केलेला असतो कस्टमर केअर, या कस्टमर केअरच्या बाबतीमध्ये फोन केल्यानंतर विपणन व्यवस्थापकाने या लोकांबरोबर संपर्क साधून ग्राहकांच्या समस्येवरती परिणामकारक तोडगा काढायला हवा. काही ग्राहक पत्राद्वारे तक्रार देतात. विपणन व्यवस्थापकाने अशा पत्रांना लवकर उत्तर द्यावं. संस्थेला केवळ भेट देणारी व्यक्ती व्यवस्थापकाने तातडीने उत्तर दिल्यास कायमची ग्राहक बनू शकते, की ज्या माध्यमातून जो व्यवस्थापक आहे या व्यवस्थापकाने जर वस्तूबाबत काही समस्या निर्माण झाल्यास या समस्यांचं तातडीने उत्तर जर दिलं तर याचा फायदा अप्रत्यक्षपणे व्यवसायांना होताना दिसून येतो. कारण की असे जे ग्राहक आहे हे कायमस्वरूपी आपल्या समस्या सोडवल्यामुळे अशा उत्पादनांची खरेदी करण्यास तत्पर असतात व असे ग्राहक हे व्यवसाय संस्थेसाठी नेहमीच त्या ठिकाणी कार्यक्षम असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढील मुद्दा आपला आहे संशोधन आणि विकास क्रिया हाती घेणं. विपणन व्यवस्थापकाची सामाजिक जबाबदारी आहे. ग्राहकांच्या समाधानाकरता विपणन व्यवस्थापकाने संशोधन व विकास खाते विविध बाजारपेठेंच्या विश्लेषणात सतत कार्यरत असते. बाजारपेठेंचे आणि पुरवठ्याचे विश्लेषण यामुळे ग्राहकांची चालू मागणी कळते. तसेच रीती, आवड आणि राहणीमान यात झालेले बदलही कळू शकतात. या विश्लेषणामुळे संशोधन आणि विकास विभागाला उत्पादनाची नवी रचना बनवता येते. तसेच बदलत्या मागणीची स्पष्ट कल्पना येऊन नव्या वस्तू व सेवा यांचे उत्पादन सुरू करता येते. यामध्ये ग्राहकांचं जे समाधान आहे यासाठी विपणन व्यवस्थापकाने संशोधन व विकास विभाग तयार करून विविध बाजारपेठेंचा सतत अभ्यास केला पाहिजे. बाजारपेठेचे आणि पुरवठ्याचे विश्लेषण यामुळे ग्राहकांची चालू मागणी लक्षात येते. तसेच रीती, आवड आणि राहणीमान यातही जे काही बदल आहे हे सुद्धा संशोधन आणि विकास क्रियेच्या माध्यमातून ग्राहकांची ज्या काही तक्रारी असतील या तक्रारीच्या माध्यमातून संशोधन करता येते. या विश्लेषणामुळे संशोधन आणि विकास विभागाला उत्पादनाची नवी रचना बनवता येते आणि बदलत्या मागणीची स्पष्ट कल्पना येऊन नव्या वस्तू व सेवा यांचं उत्पादन देखील सुरू करता येतं. विपणन व्यवस्थापकाच्या माध्यमातून सामाजिक जबाबदारी अंतर्गत संशोधन केल्यानंतर त्या वस्तूमध्ये ग्राहकांची आवड, निवड, वैशिष्ट्य यानुसार जो काही बदल आहे हा बदल चांगल्या प्रकारे घडवून आणणं आणि ग्राहकांच्या ज्या काही तक्रारी असतील, आवडीनिवडी असतील, या आवडीनिवडी
तक्रारी दूर करून आपल्या वस्तूमध्ये चांगला बदल घडवून आणणं, चांगला विकास घडवून आणणं ही विपणन व्यवस्थापकाची सामाजिक जबाबदारी आहे. त्यानंतर पुढील भाग आहे भागधारकांबद्दल विपणन व्यवस्थापकाच्या जबाबदाऱ्या. उच्चस्तरीय व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून विपणन व्यवस्थापक कंपनीच्या भागधारकांना जबाबदार असतो. भागधारक हे व्यावसायिक संस्थेचे खरे मालक असतात. ते आपल्या हिताच्या रक्षणासाठी संचालक मंडळाची नियुक्ती करतात. म्हणून विपणन व्यवस्थापकाने व्यवसायाच्या खऱ्या मालकांना काही सेवा देणे हे त्यांचे कर्तव्य ठरते. व्यवसायाचे स्थैर्य, यश व भरभराट या गोष्टी प्रामुख्याने भागधारकांच्या आर्थिक पाठिंब्यावर अवलंबून असतात. विपणन व्यवस्थापकाने भांडवल ही अत्यंत मौल्यवान वस्तू समजली पाहिजे. भागधारक हे त्या व्यवसायाचे हितचिंतक असतात. विपणन व्यवस्थापकांबाबत भागधारकांची जबाबदारी पुढील प्रमाणे आहे. यामध्ये पहिली जबाबदारी आहे गुंतवणुकीची सुरक्षितता. आपल्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त मोबदला मिळवण्यासाठी भागधारक कंपनीच्या भांडवलास हातभार लावतात. तेव्हा त्यांना शेवटी जास्तीत जास्त लाभांश द्यावयास हवा. तसेच त्यांची गुंतवणूक सुरक्षित राहण्याची व कंपनीची आर्थिक स्थिती भक्कम असण्याची त्यांना ग्वाही दिली पाहिजे. जर विपणन व्यवस्थापक कंपनीचे आर्थिक स्थैर्य राखण्यात यशस्वी झाला तर भागधारकांकडून अधिकाधिक भांडवलाची अपेक्षा करता येते. या योजनेमध्ये विविधता व सुरक्षितता आणता येते. गुंतवणूक जी आहे भागधारकांनी कंपनीमध्ये शेअरहोल्डरच्या माध्यमातून केलेली असते. तेव्हा कंपनी जी आहे हे भागधारकांना नफा झाल्यानंतर लाभांश देते किंवा भागधारकांच्या शेअरचा ज्या पद्धतीचा प्रकार आहे, अग्रहक्क भागधारकांमध्ये लाभांशाचा संचय होत असतो. तोटा जरी झाला तरी तो लाभांश या ठिकाणी पुढच्या वर्षी त्या ठिकाणी द्यावा लागतो. आता अशा प्रकारे जे गुंतवणूकदार आहे या गुंतवणूकदारांनी गुंतवलेली जी रक्कम आहे ती सुरक्षित राहील. त्याचबरोबर त्यांना वेळेवर लाभांश मिळेल आणि कंपनीचे आर्थिक स्थैर्य हे खराब होणार नाही. यासाठी भागधारकांकडून अधिक जे काही भांडवलाची अपेक्षा ज्या पद्धतीने केली जाते त्याच पद्धतीनं त्यांना त्यांच्या गुंतवणुकीमध्ये चांगली सुरक्षितता प्राप्त करून देणं, भागधारकांच्या बाबतीमध्ये भागधारकांबरोबर वेळोवेळी संवाद साधणं आणि त्यांच्या समस्यांचं निराकरण करणं, भागधारकांना माहिती असलेली गुंतवणुकी संदर्भातील माहिती वेळोवेळी प्राप्त करून देणं ही कंपनीच्या व्यवस्थापकाची सामाजिक जबाबदारी आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे माहिती पुरवणं. व्यवसायाच्या खऱ्या मालकांना त्यांच्या व्यवसायाच्या प्रगतीबद्दल अगदी अलीकडील माहिती मिळवायला हवी. विपणन व्यवस्थापकाने अशी माहिती त्यांना केव्हा पाहिजे त्यावेळेस पुरवली पाहिजे. विपणन व्यवस्थापकाला विविध प्रसंगी भागधारकांशी संपर्क साधावा लागतो. उदाहरणार्थ भागांवरील मागणी, सूचना, कॉल्स, भागांवरील जप्ती, भागांचे हस्तांतरण, भाग जारी करणे, भाग दाखला देणे, भागपत्र, लाभांशपत्र इत्यादी बाबीत विविध सभांच्या नोटिसा, कार्यक्रम पत्रिका व इतर आवश्यक ते कागदपत्रे पाठवावे लागतात. म्हणजे विपणन व्यवस्थापक जो आहे या विपणन व्यवस्थापकाने भागधारकांच्या भाग संदर्भातील जी देवाणघेवाण आहे या संदर्भातील माहिती या ठिकाणी वेळोवेळी पुरवणं, भागधारकांना सभेच्या नोटिसा पाठवणं, नोटिसेबरोबर कार्यक्रम पत्रिका पाठवणं आणि भागधारक जे आहे या भागधारकांनी सभेमध्ये भाग घेतल्यानंतर त्यांना जी आवश्यक माहिती आहे ती आवश्यक माहिती या ठिकाणी पुरवण्याचं काम विपणन व्यवस्थापकाच्या माध्यमातून या ठिकाणी करावं लागतं. त्यानंतर अल्पसंख्याकांच्या हिताचं रक्षण. कंपनीच्या भागधारकांमध्ये बहुसंख्य आणि अल्पसंख्य अशा दोन्ही प्रकारचे भागधारक असतात. विपणन व्यवस्थापकाचे कर्तव्य असे की त्याने भागधारकांच्या हिताचं रक्षण करावं. त्यावर बहुसंख्यांचा प्रभाव असतो. अल्पसंख्य भागधारकांच्या रक्षणासाठी विपणन व्यवस्थापकाने योग्य ते उपाय योजले पाहिजे. आपण SYBCOMला होल्डिंग कंपनीमध्ये हा टॉपिक या ठिकाणी शिकलेलो आहे, ज्याला आपण मायनॉरिटी इंटरेस्ट असं आपण म्हणतो. ज्यावेळेस एक कंपनी दुसऱ्या कंपनीची सबसिडियरी कंपनी असते आणि सबसिडियरी कंपनीचे शेअरहोल्डर हे मायनॉरिटीमध्ये असतात. या अल्पसंख्याक भागधारकांना देखील
विपणन व्यवस्थापकाने त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अंतर देता कामा नये. त्यांच्या हिताचं रक्षण व्हावं यासाठी त्यांना देखील जे अधिकार आहे किंवा त्यांची जी काही माहिती आहे त्यांना आवश्यक आहे त्या माहितीची प्रत विपणन व्यवस्थापकाच्या माध्यमातून अल्पसंख्याक भागधारकांना वेळोवेळी पुरवणं त्यांच्या हिताची कुठेही पायमल्ली होणार नाही यासाठीची जबाबदारी विपणन व्यवस्थापक या नात्याने त्यांनी घेतली पाहिजे. कारण अल्पसंख्याक जे आहे त्या अल्पसंख्याक भागधारकांच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये संकोच निर्माण होण्याची जी भीती आहे, शक्यता आहे ती या ठिकाणी विपणन व्यवस्थापकाच्या माध्यमातून थांबवली गेली पाहिजे. त्यानंतर 4था फायदा आहे व्यवस्थापनात भागधारकांचा सहभाग. अलीकडील कालावधीमध्ये व्यवस्थापनात कामगारांना तसेच भागधारकांचा सहभाग त्यांना खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. व्यवस्थापन प्रक्रियेत भागधारकांना सहभागी करून घेतल्यास ते आपले मते व विचार व्यक्त करू शकतील व त्यांच्या महत्त्वाच्या निर्णयास उपयोग होईल. कंपनीमध्ये काही मुख्य निर्णय असतात. या निर्णयामध्ये कंपनीचे मालक या नात्याने जे भागधारक आहे या भागधारकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्या ठिकाणी विशेष सर्वसाधारण सभा असेल त्यावेळेस सभासदांना ह्या कार्यक्रम पत्रिकेच्या माध्यमातून त्यांना निमंत्रण देणं, सभा झाल्यानंतर अहवाल पाठवणं, त्याचबरोबर ज्या ठिकाणी निर्णय घेत असताना त्याचा भागधारकांच्या हितावरती परिणाम होणार आहे अशा ठिकाणी भागधारकांचा व्यवस्थापनामध्ये सहभाग प्राप्त करून घेणं किंवा भागधारकांना व्यवस्थापन करत असताना योग्य ते अधिकार पुरवणं ही विपणन व्यवस्थापकाची सामाजिक जबाबदारी आहे. जेणेकरून भागधारकांचा सहभाग हा औद्योगिक संबंध निर्माण करण्यास उपयुक्त होऊ शकेल. जर भागधारकांना निर्णय प्रक्रियेमध्ये विपणन व्यवस्थापकाच्या माध्यमातून किंवा चिटणीसाच्या माध्यमातून जर सामील करून घेतला नाही तर भागधारक आणि कंपनी यांच्यामध्ये जो काही अंतर्गत कल आहे हा वाढण्याची शक्यता यामध्ये नाकारता येत नाही. त्यामुळे एकमेकांना त्या ठिकाणी समजून घेण्यासाठी भागधारकांची मते आणि जी निर्णय प्रक्रिया आहे याचा फायदा करून घेण्यासाठी विपणन व्यवस्थापकाने भागधारकांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी पुढाकार या ठिकाणी घेतला पाहिजे. त्यानंतर शेवटची जबाबदारी आहे भागधारकांची जबाबदारी. भागधारकांना हे पाहणं आवश्यक आहे की विपणन व्यवस्थापक आपले कार्य त्वरेने व परिणामकारक रीतीने करत आहे का आणि व्यवसायाच्या सध्याची स्थिती त्यांना माहिती दिली जात आहे का. म्हणजे भागधारक जे आहे यांची देखील जबाबदारी आहे की आपण जो विपणन व्यवस्थापक कंपनीमध्ये निवडलेला आहे हा विपणन व्यवस्थापक परिणामकारकपणे काम करतोय का, त्याचबरोबर त्याचे कार्य तत्परतेने तो करत आहे का, व्यवस्थापकांची सध्याची जी स्थिती जी आहे त्याची माहिती त्याला दिली माहिती तो आपल्याला पूर्णपणे देत आहे का किंवा जी माहिती आपल्याला मिळते ते किती सत्य आहे याचा आढावा देखील भागधारकांना या ठिकाणी घेता आला पाहिजे. म्हणजे भागधारक जे आहे या भागधारकाच्या विपणन व्यवस्थापकाच्या 5 प्रकारच्या जबाबदाऱ्या या ठिकाणी आपण बघितल्या. भागधारक आणि विपणन व्यवस्थापक यांच्यातील जे काही सदृढ नातं जे आहे हे कंपनीच्या हितासाठी या ठिकाणी आवश्यक असतं आणि कंपनीच्या हित चांगल्या प्रकारे सुरक्षित राहावं यासाठी भागधारक आणि विपणन व्यवस्थापक यांनी एकमेकांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करणं की जेणेकरून ज्या लोकांनी ज्या कर्मचारी वर्गाच्या भरोश्यावरती आपल्या आयुष्याची रक्कम या ठिकाणी शेअरहोल्डरच्या माध्यमातून गुंतवलेली आहे त्या कंपनीबद्दल त्यांना आदर प्राप्त व्हावा व त्यांना चांगला धोरणात्मक जो निर्णय आहे तो कंपनीच्या माध्यमातून वेळोवेळी पुरवला जावा यासाठी विपणन व्यवस्थापकाने पुढाकार घेणं आवश्यक आहे. म्हणजेच याचा अर्थ विपणन व्यवस्थापक जो आहे यांनी कंपनीच्या चिटणीसाकडे भागधारकांना लागणारी जी माहिती जी आहे हे सत्य परिस्थितीमध्ये कंपनीच्या चिटणीसाकडे सुपूर्द केली पाहिजे. म्हणजे भागधारक चिटणीसाकडे जी विपणनासंदर्भातील जी माहिती वेळोवेळी मागतील ती माहिती या माध्यमातून
जो काही भागधारक वर्ग आहे यांना सहजपणे पुरवणं शक्य होईल. यानंतर पुढील ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या पुढील लेक्चरला बघूया. धन्यवाद.